नमस्कार, व्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण आहोत न्यू पनवेल या ठिकाणी आणि इथे महेश्वरी हाईट्स जी आहे बिल्डिंग, इथे गेल्या 10 वर्षापासून एक पोलीस बांधव आहेत, त्यांच्या माध्यमातून इथे अतिक्रमण करून इथे पाण्याच्या टाकीवरती ट्रॅफिक पोलिसांची एक चौकी इथे ठेवण्यात आलेली आहे. ते बेकायदेशीर अतिक्रमण आहे. वारंवार 3 महिने पनवेल महानगरपालिकेला जे आपले चेअरमॅन आहेत ते वारंवार पाठपुरावा करतात, तरी डोंगरे साहेब जे आहेत आणि ठाणेकर साहेब आहेत ते ह्याच्यावरती कानाडोळा का करतात, मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर म्हटलं जातं पनवेल ही स्मार्ट सिटी आहे आणि इथे नवीनच नियुक्त झालेले नितीन पाटील जे महापौर आहेत तेही याच्याकडे नक्कीच लक्ष घालतील की नाही, या बातमीला पाहतील की नाही, या बातमीचा पूर्णपणे पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील की नाही. असं अतिक्रमण, कारण रस्त्यावर जे एक स्टॉल असेल किंवा एखादी हातगाडी असेल, गरीब असतील, रमजान महिन्यात सुद्धा, तर महापालिकेने पूर्णपणे एन्क्रोचमेंट ला उठवण्याचं काम करत होते. तर या एन्क्रोचमेंट कडे महापालिकेचा डोळा का पडला नाही, का महापालिकेचं दुर्लक्ष आहे, त्यांच्यासाठी आपल्यासोबत चेअरमॅन महेश्वरी हाईट्सचे सर. नमस्कार. नमस्कार, मी दर्शन काबरा, माहेश्वरी हाईट सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या सोसायटीमध्ये मागील 10-11 वर्षापासून येतं पण इरगोंडा पाटील हे रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक आहे. यांनी आता पाण्याच्या टाकीवरती आता ट्रॅफिक पोलिसांची चौकी आणून ठेवली, मेटल कॅबिन आणून ठेवलेली आहे. आम्ही वारंवार येतं त्यांना रिक्वेस्टही केली. सोसायटीच्या सर्व लोकांनी, सर्व सदस्यांनी आणि कमिटी मेंबरनी त्यांना वारंवार येतं सूचना केली की तुम्ही ही चौकी येतं इथनं उचला म्हणून. त्यांच्या आमच्या बिल्डिंगमध्ये 201, 202 आणि 102 हे 3 फ्लॅट आहेत. ते 2 फ्लॅट त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावावरती, मंगल इरगोंडा पाटील यांच्या नावावरती, व 1 फ्लॅट येतं त्यांची सून प्रियंका पाटील यांच्या नावावरती खरेदी केले. ते राहायला 2012 पासून आहे, पण त्यांनी आता रजिस्ट्रेशन 2023 मध्ये केलंय. हे आता मागील 5-6 वर्षापासून रिटायर्ड झाले आहेत, पण यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करूनही यांनी आता ही पोलीस चौकी उचलली नाही. ही ट्रॅफिक पोलीस चौकी जी आहे ही त्यांनी आता त्यांचा ड्रायव्हर आला की त्याला झोपण्यासाठी आणून ठेवलेली आहे. आम्ही सोसायटी मेंबरनी आता वारंवार त्यांना मैत्रीपूर्ण त्यांच्याबरोबर चर्चा केली की तुम्ही ही इथनं उचला, याच्या पाण्याच्या टाकीवरती डाब पडत आहे, तुम्ही इथं ठेवू नका. दरवेळी त्यांनी सांगितलं मी उचलतो करतो, पण आता ते उचलायचं नाव घेत नाही. त्यांची आता 3 फ्लॅट असून त्यांची जवळजवळ 13-14 लाख रुपये सोसायटीची थकबाकी सुद्धा आहे. त्याबद्दल आता आम्ही आता रजिस्ट्रार ऑफिसमध्ये, जिथं आमची सोसायटी रजिस्टर झाली आहे तिथं आम्ही ऍडव्होकेट थ्रू येतं कायदेशीर प्रक्रिया ही थकबाकीसाठी वसुलीसाठी चालू केलेली आहे, पण ही चौकी ते उचलत नाही. आमच्या सोसायटीने, माहेश्वरी हाईट सोसायटीने मागच्या 25/11/2025 रोजी पनवेल महानगरपालिकेला एक पत्र दिलं की आपण हे अतिक्रमण जे आहे हे इथं उचला काढून घ्यावं म्हणून. वारंवार येतं त्यांना मी जवळजवळ 3 वेळा. काय सामान ठेवलंय का, गॅस सिलेंडर वगैरे? आतमध्ये सामान वगैरे नाही आहे, झोपण्यासाठी पलंग वगैरे, आणि त्यांनी आता सोसायटीच्याच याच्यातून कनेक्शन घेऊन येतं फॅन वगैरे लावलेला होता स्वतःच्या याला ड्रायव्हरला झोपण्यासाठी. लाईट वगैरे सगळं कनेक्शन सोसायटीच्या याच्यातूनच घेतलेलं होतं. आता आम्ही ते माग जवळजवळ 10 वर्षापासून त्यांना इथं 5-6 वेळा इथं लेटरही दिलं की आपण ही काढावी. 15 दिवसाची त्यांना नोटीसही दिली. नोटीस दिल्यानंतर ते आमच्या अधिकाऱ्यांना, कमिटी मेंबरला आणि आमच्या मेंबरना येतं धमकी देतात, अधिकार बाजा बोलतात की मी उलटी तुमच्यावरती येतं कायदेशीर कारवाई करेल म्हणून. कशा प्रकारची कारवाई? मी तुम्हाला येतं याच्यामध्ये फसवेन म्हणून. त्याच्यामुळे आमच्या सोसायटीतले बाकीचे मेंबरही घाबरलेले आहेत. त्याबद्दल आमच्या सोसायटी पोलीस खात्यामध्ये असल्याचा दुरुपयोग करायचा प्रयत्न करतो. हो, दुरुपयोग करायचा. नोंद तुम्ही पोलीस स्टेशनला केली? याची नोंद आम्ही खांदा कॉलनी पोलीस स्टेशनलाही केलेली आहे. 16/3/2025 रोजी आम्ही एक लेटरही आम्ही त्याच्या अॅक्नॉलेजमेंटही घेतलेली आहे. खांदा पोलिसांना पाठपुरावा विचारलं तर काय बोलले? त्यांनी सांगितलं तुम्ही आता रजिस्टर ऑफिसला जा. रजिस्टर ऑफिस आम्ही त्यांना सांगितलंय साहेब आम्ही थकबाकीसाठी तिथं जाणार. रजिस्टर ऑफिसला आम्ही ती कायदेशीर कारवाई चालू केली आहे, पण हा जो पोलीस अधिकारी आम्हाला धमकीबाजा भाषा करतो त्याबद्दल तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. हा आम्हाला सोसायटीच्या मेंबरना धमकी देतो, त्याबद्दल तुम्ही कारवाई करा. पण त्यांनी आता त्याबद्दल काही पुढे मौन बाळगलं, काही पुढची कारवाई केलेली नाही. आज तुम्ही उपायुक्त कवडे साहेबांना भेटलात,
त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? कामते साहेबांना मी मागच्या साहेब. नाही, कामते साहेबांच्या आधी दुसरे उपायुक्त होते, त्यांना 2 वेळा भेटलो. त्यांनी सांगितलं आधी आता इलेक्शन चालू होते, त्याच्यामुळे होईल कारवाई. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा मी कामते साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आता त्यांचे जे असिस्टंट चव्हाण साहेब त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी आता डोंगरे साहेबांना कॉल केला. डोंगरे साहेबांना कॉल केल्यानंतर त्याच दिवशी आता मी घरी येण्याच्या आधी त्यांचे इथं कळंबोली अतिक्रमण विभागाचे 2 कर्मचारी येऊन पाहणी करून गेले. त्यांनी सांगितलं हे अतिक्रमण आहे, आम्ही आता वरिष्ठांना कळवतो, पुढची कारवाई करतो. त्याच्यानंतरही जवळजवळ महिनाभर त्यांनी इथं कारवाई केली नाही. तेव्हा मी परत येतो जाऊन येतं पाठपुरावा केला आणि न्यूज चॅनल मध्ये मी इथं बातमी दिली. बातमी दिल्यानंतर इथं त्यांनी व्हीव्ही न्यूज चॅनल पंचशील शिरसाट साहेब यांना इथं मी रिक्वेस्ट केली. तेव्हा सांगितल्यानंतर त्यांनी आता दुसऱ्या दिवशी आता नोटीस मारली अतिक्रमण हटवण्यासाठी पाटील यांच्या घरी आणि एक एक्नॉलेजमेंट आम्हाला दिली. 11/3/2025 रोजी त्यांनी नोटीस मारली, पण त्याच्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरी सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. मी डोंगरे साहेबांना फोन केला, मी आता तुम्हाला अपडेट देतो एवढं सांगितलं, पण आजपर्यंत काही कारवाई झालेली नाही. तेव्हा माझी पनवेलचे आयुक्त उपायुक्त आता महापौर नितीन पाटील झालेले आहेत, तुम्हाला वाटतं का महापौर साहेब या गोष्टीवरती दखल घेतील? माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे, पनवेल महानगरपालिकेला आयुक्त साहेब आणि पनवेल महापौर नितीन साहेब यांना माझी एवढी हात जोडून विनंती आहे, आम्हाला सोसायटी धारकांना न्याय द्यावा. आम्हाला न्याय मिळेल का? आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. धन्यवाद. काका, काय त्रास आहे या सोसायटीमध्ये? 10 वर्षापासून ही कॅबिन आहे आणि अतिक्रमण करून फरकाच व्यक्ती याच्यामध्ये राहतो, काय सांगा? काढण्यात यावी. दुसरी गोष्ट पाण्याच्या टाकीवरती कॅबिन ठेवलेली आहे, काही अंतराने त्याच्यावरती पण लोड येतोय. आणि परत ट्रॅफिक पोलीसची चौकी आहे. ही ट्रॅफिक पोलीसची चौकी पोलीसवाला कसं काय उचलून आणतो? आणि हे पण ह्याचा पण पूर्ण हे झाला पाहिजे. ही आणली कुठून? हो, ही आणली कुठून याचाही आता पुढचा पाठपुरावा केला तुम्ही एक लेखी पोलिसांना कळवा की ही ट्रॅफिक मधून कुठेतरी मिसप्लेस झालेली आहे, ही प्रॉपर्टी ग खात्याची आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही एक पत्र द्या. ठीक आहे. ठीक आहे, ओके. काय काका, काय सांगा? कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. ठीक, धन्यवाद. तर नक्कीच आपण प्रतीक्षेत आहोत की पनवेल महानगरपालिका नक्कीच या सगळ्या गोष्टीचा मीन्स जे महेश्वरी हाईट्स मध्ये जे अतिक्रमणाचा विषय आहे तो नक्कीच त्याचा उलगडा करतील की नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता जे महापौर आहेत नितीन पाटील साहेब, त्यांच्यावरती संपूर्ण लोकांना, नागरिकांना विश्वास आहे की महापौर जे आहेत ते आपलं कर्तव्य नक्की बजावतील आणि या मजूर असलेल्या जो रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे यांना त्याच्या गोष्टीपासून नक्कीच न्याय मिळवून देण्याचं काम केलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट, हा सर बोला. सर, माझं एक आता म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि जे वरचे वरिष्ठ अधिकारी आहे यांना माझी विनंती आहे, हे प्रत्येक सोसायटीमध्ये असे प्रॉब्लेम आहे. हे जे एकनाथ शिंदे साहेब आहे, हा, एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे की सगळ्या सोसायट्यांमध्ये, बऱ्याच सोसायट्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. हे सरकारी गव्हर्नमेंट अधिकारी येतं, प्रॉपर्ट्या घेतात आणि हे आता मेंटेनन्स देत नाही, कॉन्ट्रीब्युशन देत नाही. तेव्हा याची सखोल चौकशी मुख्यमंत्री साहेबांनी करावी. यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठनं? हे एवढी जी प्रॉपर्टी येतात याचा याचा उलगडा यांनी ह्या लोकांनी करावा. माझी एवढीच आता मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना एवढीच विनंती आहे. सर, मी ज्यावेळेस पनवेल या पट्ट्यामध्ये जातो त्या पिरियडला काय मुस्लिम जे रेंटल साठी मागतायत तर त्यांच्यासोबत जातीवाद केला जातो. कसं पाहता या गोष्टीकडे, काय सांगाल? कारण माझा अनुभव सांगतोय, तर हे असं केलं पाहिजे का? एखाद्या मुस्लिमला जर रेंटला घर हवं असेल आणि त्याला दिलं जात नाही, जर नाही दिलं जाते चुकीचं आहे ना सर? हो, चुकीचं आहे. जातीवाद केला नाही पाहिजे. नाही केला पाहिजे. या प्रकारे तुम्ही आवाज उचलता तर या विषयाला पण लोकांनी निवारण केलं. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. तर नक्कीच हे पाहणं खूप गरजेचं आहे की पनवेल महानगरपालिका आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नगरविकास मंत्री तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या गोष्टीकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की कशा प्रकारे बेनामी प्रॉपर्टी लोकांच्या आहेत ज्याच्याकडे काही रेकॉर्ड नसतात. त्या गोष्टीमुळे आपल्या महसूलला खूप मोठा इफेक्ट पडतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित जाधव सह 2560 नवी मुंबई, पनवेल.